देव माणसासाठी देवाला साकडं। मांडवळ गावातील 108 विवाहित जोडप्यांनी महादेवाला यज्ञ पूजा करत विजयासाठी केली प्रार्थना। नांदगाव तालुक्यातील अपक्ष उमेदवार डॉक्टर रोहन बोरसे यांचा येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत प्रचंड मताने विजयी होण्यासाठी आता नागरिकांनी निवडणूक हाती घेतल्याचं चित्र दिसून येतंय। तालुक्यातील मांडवळ गावात 108 विवाहित जोडप्यांनी गावातील प्रसिद्ध मंडपेश्वर महादेव मंदिरात यज्ञ पूजा करत महादेवाला डॉक्टर बोरसे यांच्या विजयासाठी साकडं घातलं आहे। मांडवळ गावातील नागरिकांनी सायंकाळी डॉक्टर रोहन बोरसेंचा गावात सवाद्य प्रचार रॅली काढत फटाक्यांची आतिषबाजी करत जेसीबी मशीनच्या द्वारे फुलांची वृष्टी केली। प्रचार रॅली गावातील मुख्य रस्त्यावरून थेट शहीद जवान स्मारकात आली। नतमस्तक होत त्यानंतर ते मंदिर मंडपेश्वर महादेव मंदिरात पोहोचली। यावेळी गावातील माता भगिनींनी डॉक्टर रोहन बोरसे यांचे औक्षण करत विजयी आशीर्वाद दिले। जोडप्यांच्या सोबत यज्ञ पूजेत सहभाग घेत पूजा केली। त्याच शांती शांती आता ज्यांना नारळ सोडून द्या। बरोबर मंदिरातील गाभाऱ्यात मंडपेश्वर महादेवाला अभिषेक पूजा करत महाआरती डॉक्टर सरांकडे ओम नरवरयाय विद्महे महा हे नारळ स्वीपर तुमच्या कपाळावर लावायचं आपली मनोकामना सांगायची आणि शिवार्पण ठिकाणी ठेवून द्यायचे। शिवार्पणम शिवार्पणम शिवार्पणम। गाड़ी लोटांगनवती नचरणे रोयान पाई नरुपा तुझे प्रेमे अलखिलारं दिपोषित नारो आदित्य नमः तमेव माता पिता तमेव तमेव बंधु सखा तमेव तमेव विचारक तमेव तमेव गरो मम देव देव काय नमः शामसेंद्रिय अभिषेक पूजा करत महाआरती करण्यात आली। गावातील नागरिकांनी केलेल्या यज्ञपूजेने डॉक्टर रोहन बोरसे भारावून गेले। मंदिर परिसरात प्रचार सभा घेत आपल्या भाषणात तालुक्याच्या विकासासाठी आपण ही निवडणूक लढतोय तेव्हा आपण भूमिपुत्राला साथ द्यावी अशी हाक देत विकासाला मतदान करा, आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी मतदान करा। भूमिपुत्रच तालुक्याला न्याय देऊ शकतो। सर्वांनी जनसामान्यांच्या विकासाला मतदान करा। लोकशाहीचा उत्सव साजरा करा। तारीख 20 तारीख 20 तारीख 20 प्रणाम अर्पण करतो आणि व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व माझ्या भगिनींना देखील प्रणाम करतो आणि इथं मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या मांडवळकरांना देखील मी प्रणाम करतो। खरं तर निवडणुकीची प्रचार जे आहे ते आपण अनेक मागच्या 15 दिवसापासून सुरुवात केली आहे, पण आता शेवटच्या 5 ओव्हर राहिलेल्या आहेत। आता चौके छक्के लावायची जबाबदारी खांद्यावर घ्यायला पाहिजे ती तेच ऐन वेळेला निघून गेले। ज्या लोकांनी हे सर्व करायला पाहिजे होतं, कारण आपण त्यांना लोक नेतृत्व दिलेलं आहे, त्यांना आपण राजमान्यता दिली होती, त्यांना आपण यापूर्वी पुढारी केलं होतं, आमदार केलं होतं, काही ना काही केलं होतं, तेच लोक ऐन वेळेला ज्या वेळेला तालुक्याची गरज आहे त्यावेळेला निघून गेले। बरं निघून तर गेलं काय हरकत नाही, तुमचा स्वार्थ आहे, पण एका अराजकीय व्यक्तीला सांगितलं या तुम्ही आम्ही तुमच्या पाठीशी उभं राहू,
आणि मला खोल पाण्यात सोडून गेले. पण मी काय सामान्य माणूस नाही, कारण जनतेचे आशीर्वाद माझ्या बरोबर आहे. आणि आता तर 4 तारखेला माघार घेतली असते. तसं जर नसतं तर ज्या वेळेला हे सगळी मातब्बर मंडळी तिकडे गेली ना, त्यावेळेला मी पण म्हटलं असं राम राम. पण आपण थांबलोय, आपण घोड्यावर मान टाकलेली आहे आणि नांदगाव तालुका काबीज केल्याशिवाय आपण राहणार नाही. आपण मागे हटणार तो भूमिपुत्र काय. म्हणून आता सगळ्यांनी एकच काम करायचंय, ते म्हणजे कामाला लागायचंय. शेवटचे 5-6 दिवस राहिलेले आहेत, सर्वांपर्यंत पोहोचायचंय. काय तालुक्याचा विकास करायचा तो आपण निवडून आल्यानंतर 100% तुम्ही आम्ही मिळून करणार म्हणजे करणार. तरुणांना रोजगार निर्माण करणार, तरुणांना चांगलं शिक्षण देणार, शेतीसाठी सिंचनाचं पाणी आणणार, आरोग्याचे प्रश्न सोडवणार आणि प्रत्येकाच्या हाताला काम देणार म्हणजे देणार. पण आधी हे उपरे काढा तुम्ही. यांनी फक्त आणि फक्त व्यावसायिक राजकारण सुरू केलेलं आहे. सत्ता मिळवायची, त्यातनं पैसे मिळवायचे आणि त्याच पैशातनं पुन्हा सत्ता मिळवायची, हेच काम यांनी 15 वर्षापासून केलेलं आहे. आणि यांच्या भूलथापांना आता मात्र आपण बळी पडायचं नाही. पडायचंय का बळी? लढायचंय का? झिजायचंय का? नक्की. मग आता कामाला लागायचा का? बस तुमची रजा घेतो, पण जाता जाताना एकच सांगतो, शांत बसायचं नाही. कमीत कमी दिवसातनं 50-100 फोन फिरवायचे, 50-100 लोकांना भेटायचंय आणि त्यांना आपल्या तालुक्यातली परिस्थिती सांगायची. आणि आपण आता भूमिपुत्र का निवडून द्यायचा हे सुद्धा त्यांना समजून सांगायचं आहे. आणि येणाऱ्या 20 तारखेला अनुक्रमांक 10 रिक्षा पुढचं बटन दाबून भूमिपुत्राला विजय करायचं, हे सगळ्यांना सांगायचं आहे. म्हणजे सांगायचं आहे. आशीर्वाद द्याल? नक्की, निश्चिंत राहू. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज. तारीख 20. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि कालची जी सभा झालेली आहे ती निश्चितच अभूतपूर्व आहे. आपण एकटाच बास आहे. नांदगावचा भूमिपुत्र आहे. सगळ्यांना दाखवून देईल नांदगाव काय चीज आहे. दाखवायचं ना, तुम्ही राहाल ना बरोबर. आणि हेच करायचं आहे. आता फार काही वेळ घेणार नाहीये, कारण पुढे एका गावाला जायचं आहे. पण तरी सुद्धा आज मला खर तर फार उभारी आली, फार हुरूप आला. आणि खरं 100 मी तर म्हणा 1000 हत्तींचं बळ आलं. त्याला कारण असं आहे की आज मला माझ्या माय माऊलींचे आशीर्वाद मिळालेले आहेत. हो, आम्ही आमच्या माय माऊलींना सन्मानाने वर बसवतो. हे आमचे संस्कार आहेत. उगाच कुठली योजना आणून आम्ही मिरवत बसत नाही की आम्ही हे केलं ते केलं महिलांसाठी. आम्ही त्यांना सन्मानाने वर बरोबरीची वागणूक देतो. हे आमचे संस्कार आहे आणि हेच आमची त्यांच्याबद्दलची भावना आहे. आता तालुक्यामध्ये अशी परिस्थिती झालेली आहे की तालुक्यामध्ये जे एकंदरीत वातावरण आहे त्या वातावरणाला सर्वत्र लोक कंटाळले. ते म्हणायला लागले कुठेतरी हे बदला. आणि ज्या वेळेला हे बदलायची जर वेळ असते त्यावेळेला कोणाला तरी निश्चितपणे ती जबाबदारी घ्यावी लागते. आणि ते शिवधनुष्य पेलण्याचं काम जे आहे ते तुमच्या आशीर्वादाने मी निश्चितपणे करतो आहे. आणि विजय हा निश्चित आहे हेच मी मानतोय. आज मंडपेश्वर भगवानने ते निश्चितपणे मला असं वाटतं या भगिनींच्या माध्यमातून मला तो आशीर्वाद दिलेला आहे. मी माझी लढाई पूर्ण करणार म्हणजे करणार. आणि आता सुपडा साफ करायचा आहे, मागे हटायचं नाही. पूर्ण तालुक्यात एकच झंझावात पेटवायचा आहे. पूर्ण तालुक्यात एकच झंझावात पेटवायचा आहे आणि ते म्हणजे भूमिपुत्र आणि फक्त भूमिपुत्र. हे उपरे आले त्यांना आता म्हणा राम राम.
15 वर्ष सांभाळलं तुम्हाला, आता राम राम करतो तुम्हाला, जावा म्हणा. आता खूप पाहुणचार केला तुमचा, आता मात्र इथं थांबू नका. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्ही देखील त्यांना थांबू देऊ नका. बरोबर आहे बघा, पोरं पण म्हणायला लागली, त्यांना सुद्धा कळायला लागलं हो, अशी परिस्थिती झालेली आहे. आणि खर तर शेवटचे 5-6 दिवस राहिलेले आहेत. अनेक फूट पाडल्या जातील, अफवा पसरवल्या जातील. काय अफवा पसरवल्या तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण त्या अफवांना बळी पडू नका. आपण ओरिजिनल आहे, आपण सच्चा सोना आहे. या ठिकाणी डॉक्टर रोहन निंबाजी बोरसे यांच्या विजयासाठी या ठिकाणी होम आणि यज्ञाचं आयोजन समस्त आमच्या मांडवड गावच्या ग्रामस्थांनी केलेलं आहे. या ठिकाणी उपस्थित सर्व मंडळी हे सरांचे आप्तेष्ट आहेत आणि त्यांच्या विजयासाठी सर्व क्षेत्रातून, सर्व माध्यमातून त्यांच्या विजयाची तयारी चालू केलेली आहे. त्या माध्यमातून प्रचार होतोय. ग्रामस्थांनी विचार केला की सर्व स्तरातून प्रचार करत असताना आपली संस्कृती आहे, भारतीय संस्कृतीमध्ये आपण सर्व कामं हे परमेश्वराच्या चरणी नतमस्तक होऊन आपण कुठल्याही कार्याची सुरुवात करत असतो. आणि एक महायज्ञ जो डॉक्टर साहेबांनी या ठिकाणी आपल्या तालुक्यामध्ये चालू केला आहे, त्याला कुठंतरी परमेश्वराची साथ मिळावी याकरता समस्त ग्रामस्थांनी एक निर्णय घेतला आणि त्याकरता या ठिकाणी मी उपस्थित झालेलो आहे. मला एक या ठिकाणी अजून एक माहिती द्यायची, फक्त रोहन बोरसेला सहकार्य म्हणजे मंडपेश्वरांनी सहकार्य करावं, बस एवढीच इच्छा आहे. आणि नक्कीच तो 100% मंडपेश्वर सहकार्य करेलच आणि विजय हा नक्कीच आहे. रोहन बोरसे सरच विजयी होणार. रोहन बोरसेचाच विजय होणार. सपोर्ट त्यांना पुऱ्या मांडवरचा सपोर्ट रोहन आमची एकच इच्छा आहे. आपल्यासाठी आज या मंदिरामध्ये 108 लोकांचा होम हवन करण्यात आला. हा काय साठी करण्यात आला? हा संदेश देतो की जनसामान्यांनी आता ही निवडणूक आपल्या हातात घेतलेली आहे आणि याच्यातनं त्यांनी परिवर्तनाचा जो संदेश आहे तो दिलेला आहे. नांदगाव तालुक्यामध्ये नांदगाव विधानसभा मतदारसंघामध्ये भाकरी फिरणार. तर तुम्हाला काय वाटतं, होम हवन जो केलाय त्याचा काही फरक पडेल? प्रश्नच नाही. ही भावना असते, त्यांची ती भावना आहे, माझी ती भावना आहे. परमेश्वराला आपण साकडं घालतो, हे साकडं त्यांनी घातलेलं आहे, आम्हीही घातलेलं आहे आणि हे आपल्या संस्कृतीचा भाग आहे. विजय होईलच, प्रश्नच नाही. जनसामान्यांची भावना ज्याच्याबरोबर आहे त्यांचा विजय निश्चित असतो. सर, आपलं विजन काय, भविष्यामध्ये येणाऱ्या जे समस्या आहे याच्यासाठी आपल्याकडे काय उपाययोजना आहे का, जे नांदगाव मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्न सुटू शकतात? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विकास हा पुतळे बांधून किंवा शेड बांधून किंवा असे काही करून विकास होत नाही. विकास हा प्रत्येक घराघरात पोहोचला पाहिजे आणि घराघरात जर विकास पोहोचायचा असेल तर त्याला एकमेव उत्तर आहे, ते म्हणजे तरुणांना शिक्षण, व्यवसाय कौशल्य, त्यांना स्पर्धा परीक्षांसाठी संधी उपलब्ध करून देणं आणि त्यांना स्वतःचे ज्या काही कला आहे ते प्रगट करायला एक व्यासपीठ उपलब्ध होणं, जेणेकरून ते नोकरी करतील, व्यवसाय करतील आणि ज्यावेळेला घराघरातला तरुण व्यावसायिक होईल, नोकरी करेल, मला असं वाटतं त्या वेळेला विकास हा नांदगाव तालुक्यातल्या प्रत्येक घराघरात गेलेला आहे. उच्च शिक्षणाची एकही कॉलेजेस इथं उपलब्ध नाही. ते कॉलेजेस आणणं, त्यांना तशी संधी उपलब्ध करून देणं हा माझं पहिलं ध्येय आहे. दुसरं, आपल्या तालुक्यामध्ये धरण आहे उशाशी आणि कोरड आहे घशाची अशी परिस्थिती आहे. योग्य ते पाण्याचं नियोजन, त्यातल्या त्यात सिंचनासाठी जास्तीत जास्त पाणी उपलब्ध करून देणं हे माझं दुसरं धोरण आहे. आणि तिसरं महत्त्वाचं, आरोग्यासाठी मी स्वतः एक डॉक्टर आहे, स्वतः एक स्त्रीरोग तज्ज्ञ आहे, त्याच्यामुळे आरोग्याची जास्तीत जास्त चांगली दर्जेदार सुविधा उपलब्ध या तालुक्यामध्ये करणं, जेणेकरून कुठल्याच रुग्णाला तालुक्याच्या बाहेर जावं लागू नये. धन्यवाद सर. चला.